लोकांची कर्टसी, लोकांचं कन्सर्न ऐकून चालली आहे मुलगी. चौकीला बसले हे बघा, हसते हसते तोंड हसते. हिचा इंस्टाग्रामचा अकाउंट हॅक झाला आणि बसली. That is important. हे बघा काय सांगू का, पिक्चर काढते. तुमचं गाडी आमची पंक्चर झालं. आजचा दिवसच काही खास नाही. आता इकडे येईल. आज तुमच्यासोबत खूप काही काही घडलं त्यावेळी मला सांगणार आहे. निघला का पंक्चर? होता की नव्हता? पंक्चर नव्हती, हवा कमी झाली होती. तू एवढी जाडी असताना बसते म्हणून हवा कमी झाली. चल नाटके बस 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 सांगितलं. हाय गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. ओ असं गाणं गाऊ नको. नाही गाईज, आज आम्हाला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट सांगायची आहे. बोला. जी की अशी आहे की साक्षीचा एक प्रायव्हेट इंस्टाग्राम अकाउंट होता, जो इंस्टाग्राम अकाउंट बेसिकली कोणीतरी हॅक केला आणि भरपूर लोकांकडून पैसे वगैरे मागत होता. येस. सो आम्ही आता मगाशी पोलीस चौकीत पण गेलो होतो. बस एवढा आवाज होतो. पोलीस चौकीत पण गेलो होतो बिकॉज ऑफ हॅक, आणि आम्ही कंप्लेंट केली. फर्स्ट कंप्लेंट इज इम्पॉर्टंट. इफ तुमचा हॅक झाला असेल तरी तुमचं काही नुकसान झालं नसेल, स्टील पूर्ण स्टोरी सांग. पूर्ण स्टोरी ऍक्च्युली काय झालं, हा तू सांग. ऍक्च्युली झालं असं की मी सकाळी उठले, आफ्टर आमची जी कामं असतात ती करून वगैरे आम्ही फोन घेतला की काय ऑफिसचे इम्पॉर्टंट मेसेज आहेत नाही बघण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मला असं आयडेंटिफाय झालं की माझ्या फ्रेंड्सचे मला हायचे मेसेजेस येतात. आय वॉज थिंकिंग की मी कोणाला मेसेज नाही केलाय हायचा, तर मला का कंटिन्युअस 2-3 लोकांचे मेसेज आले, त्यांच्याशी मी कंटिन्युअसली बोलतही नाही. सो असं झालं की ते मेसेज मी बघायला गेले त्याच्यावरती, तर माझे फुल जेव्हा चॅट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना हाय 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 फक्त एवढे मेसेज गेलेले होते. आणि जे रिव्हर्ट करत होते किंवा जे हायचा रिप्लाय देत होते, ओके, जे हायचे रिप्लाय देत होते त्यांना तो जो पण हॅकर होता तो मेसेज पाठवत होता की हाय, माझं एक इम्पॉर्टंट काम आहे, प्लीज मला एवढ्याची हेल्प कर. पण एवढ्याची हेल्प मध्ये पण तो मागत होता 5,000, 4,000, 6,000, 2,000 असे पैसे मागत होता. तर जसं हे मला आयडेंटिफाय झालं, मी डायरेक्ट माझी स्टोरी टाकली. स्टोरी टाकून सुद्धा तो माझी स्टोरी डिलीट करत सारखा स्टोरी डिलीट करतो. म्हणजे ही स्टोरी टाकत होती, ती स्टोरी टाकल्याच्या नंतर तो डिलीट करायचा, ही वापस स्टोरी टाकायची, तो वापस डिलीट करत होता. मग ऍक्च्युली मी काय केलं, मग मी एक ठरवलं, म्हणलं माझ्याकडे ऍक्च्युली इश्यू काय झाला, माझ्याकडे आहे आयफोन प्लस अँड्रॉइड, 2 फोन आहेत. तर मला एक म्हणजे डे बाय टुमॉरो, राईट, डे बाय बिफोर टुमॉरो मला एक नोटिफिकेशन आलं होतं की समवन इज ट्राइंग टू लॉग इन युअर आयडी इंस्टावर, असं आलं होतं. तर मला इंस्टावरती आलं होतं, मला कोड आला होता, मी कोड शेअर इग्नोर केलं होतं. आणि सीन असा झाला की मॉर्निंगला जेव्हा त्यांनी म्हणजे हिच्या मैत्रिणींनी पेमेंट केलं, मी तो इग्नोर केला. वाय? बिकॉज आय नो की मी कोडच शेअर करणार नाही, मला नोटिफिकेशन आलं नाही की कोणीतरी करताय माझं, मग मी इग्नोर केलं. आणि मग मॉर्निंगला काय झालं, मॉर्निंगला हिच्या मैत्रिणींनी हिच्या इंस्टाग्रामचा चॅट बघून त्या एक तिला QR कोड दिला, त्याच्यावरती पेमेंट केलं. जेवढ्या झटक्यात तिच्या मैत्रिणीचं पण हॅक झालं, प्लस तिच्या नवऱ्याचं अकाउंट पण त्याला लिंक्ड होतं. म्हणजे एका मोबाईल मध्ये आपण करतो 2 अकाउंट 3 अकाउंट लॉग इन, तर त्याचं पण अकाउंट हॅक झालं. आणि इश्यू असा होता की माझा आयफोन मधलाचा हॅक नाही झाला, माझा झाला अँड्रॉइड मध्ये माझा लॉकडाऊन होता त्याचा हॅक झाला. मी पटापट गेलो, हिचं अकाउंट लॉग इन केलं, हिचं अकाउंट डिलीट करून टाकलं प्रायव्हेट वाला. माझा पासवर्डही चेंज करून टाकला होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही लिटरली 1-1.5 तास आम्ही त्याच्यात घालवला. तेव्हा आम्हाला तो पासवर्ड चेंज केला, अकाउंट डिलीट, म्हणजे आम्ही परमनंट डिलीट करायला जातो तरी ते पासवर्ड मागतो आपल्याला, तो ही होत नव्हता कारण की त्यांनी पासवर्ड चेंज केला. आम्ही पासवर्ड चेंज करतो तोही आम्हाला माहित नाही की प्रिव्हियस पासवर्ड काय. इरिटेट झालं ना आज सकाळी म्हणजे मॉर्निंगलाच एवढं इरिटेट झालं होतं आम्हाला. असं झालं की बाप रे. बट नवीन सकाळचं नवीन टास्क होता, एकच त्याच्यात फसली गेली, ती पण आमची फ्रेंड, तिचं पण नंतर हॅक झालं. जास्त काही अमाऊंट नव्हती, तिला 2,000 मागितले होते, जे की तिने ते दिले त्याला. ती बकरा झाली, ती झाली.
प्लस तिच्या मित्रांना फॅमिलीला पण मेसेज गेले, तर यांनी बरं आम्ही लगेच फोन करून तिला सांगितलं. एवढं वाटतं तिने सगळ्यांना स्टोरी बिरी टाकली, व्हॉट्सअप सगळीकडे सांगितलं, तर लोक त्याच्यावर मजा घ्यायला लागले. त्याचं लोकेशन इगतपुरीचं होतं. मी केलं, मग मी हॅक झाला होता, तर म्हणून मी ज्या सेटिंग मध्ये गेलो, मी सगळ्या सेटिंग वगैरे बघत होतो. आणि मी काय करत होती, तो जसा अरे एवढा तो नीच असेल ना तो हॅकर पण इज्जतवाल्यांना बोलतो आपण, चीपेस्टच होता का म्हणतो. जो पण त्याला रिप्लाय करेल ना हाय, त्याला लगेच झालं मला हे आवाज, मला पैसे पाठवण्यापेक्षा मला 11 वाजेपर्यंत मी देतो म्हणून. 2 वाजे 1 तास टाइम टाकायचा, 15 मिनिटं टाकायचा, 20 मिनिटं टाकायचा. सो बेसिकली मी जेव्हा चेक केलं ना याचा मोबाईल मी चेक केल्याच्या नंतर मला कळलं ही जी आयडी होतं हिचं 12 मोबाईल मध्ये लॉग इन होतं. आणि मॅडबी त्या इंस्टाग्रामचं त्यांनी 2-3 ऍप्लिकेशन एका मोबाईल मध्ये जॉईन केले होते. मग त्याचा Vivo V3 मध्ये पण लॉग इन होतं. आणि माझ्या मैत्रिणीचं म्हणजे हिच्या मैत्रिणीचं जेव्हा हॅक केलं त्याच्यामध्ये पण Vivo V3 दिसत होतं आणि इगतपुरीचं लोकेशन दिसत होतं एवढं लांबून. तर आम्ही आता पोलीस चौकीत गेलो, एवढंच सांगायचं रात्री पोलीस चौकी. ऍक्च्युली आम्ही ऑफिसला गेलो, आम्ही ऍक्च्युली डिलीट केलं, तर आम्हाला जरा श्युरिटी आली आम्ही की आता काय होत नाहीये, सगळ्यांना स्टेटस टाकले, पाठवले ना, त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं मेसेज करणं. त्याला कळलं सुरू झालं कारण की त्या लिंक मध्ये शायद ती ओके. तर त्याच्यामध्ये काय झालं, मी सगळं बघितलं लोकेशन वगैरे. तर आम्ही सकाळी काय केलं, सकाळी गेलो नाही पोलीस चौकीत, ऍक्च्युली तुरंत लगेच जायला पाहिजे. आम्ही पोलीस चौकीला गेलो पण नाही लवकर. त्यानंतर आम्ही संध्याकाळी आज आता मगाशी गेलो, तर त्यांनी बोललं की 10 वाजता आमचं सायबर सेलचा जो डेस्क मॉर्निंगला ओपन होईल. आता उद्या आम्ही जाऊन तिथं कंप्लेंट रेज करेल आणि सगळ्या गोष्टी करेल. ठीक आहे. सो हा पूर्ण एवढा आजचा दिवस आणि आजचा सीन होता. बाकी खाली मांजर डॉगी मी हुशार होतो, बायकोच्या मोबाईल मध्ये माझं अकाउंट नाही ठेवलं म्हणून माझा बघा, बायको पासून तुम्ही सिक्युअर असाल तर पूर्ण हॅकर पण तुम्हाला हॅक करू शकणार, कारण बायकोपेक्षा जास्त हॅकर कोण नसते. नाही काही जरी कसं तुमचं होतंय आणि तुम्हाला असा कुठला फ्रेंड मध्येच बोलतो मला एवढे पैसे दे, तर ऍटलिस्ट तुम्ही त्याला कॉल करा. कारण की माझ्या फ्रेंडचं कट झाला बिकॉज तिथं गाड्या होत्या, आम्ही गाडी चेंज करत जागा लोकेशन त्याने आम्हाला रिक्वेस्ट केलं, किती वेळाचा थांबला होता माणूस. सो असा पूर्ण दिवस आणि असं पूर्ण ऍक्च्युली मी हे बोलत होतो की तुम्हाला असं ऍक्च्युली असं आमच्या दोघींसोबत नाही झालंय. दोघी नाही, मी एक मुलगा आहे आणि तू मुलगी आहे. आमच्या दोघांवर नाही बोलते, आमच्या दोघींवर झालंय. आमच्या दोघींवरच नाही झालंय, ते झालं ऍक्च्युली माझी बहीण आहे जी माझी, तिच्या मराठीचा प्रॉब्लेम आहे का? बहिणी हुनी हिंगणी हागणी काय करते हागणी नाही काहीतरी झाली सकाळपासून माहित नाही तुम्हाला. मी किती तू फ्रस्ट्रेट झाली साक्षी, थांब मी सांगतो, मला बोल, मी आहे यासाठी तुझ्याकडे. हुगला बेडूक आहे हिचं नाव, बेडूक नाव फालतू कॅमेरा अँगल मध्ये बोलतोय. हा बोलू, हा बघा आता घे इकडे आलोय. हा बोल आता. नाही तूच बोल ना, तू बोल. हा तो याच्यामध्ये काय झालं, हिच्या बहिणीच्या कोणाचं तरी पण हॅक झालं होतं, जे हिला कळालं. त्यानंतर आम्ही पुन्हा बघितलं की तिने जिला पेमेंट केलं होतं तिचं पण हॅक झालं, तिच्या नवऱ्याचं पण हॅक झालं. तर अशा प्रकारे हे लोक आहे ना इंस्टाग्राम हॅक करतायत आणि लोकांना पैसे मागतायत. मॅडबी याचा अजून आम्हाला क्लॉज कळालेला नाहीये की कसं काय हॅक केलं. तर पासवर्ड थोडासा सिक्युरिटी जरा हार्ड पासवर्ड ठेवा. प्लस तुम्ही तुमचं जे डायरेक्ट पेमेंट ठीक आहे, क्लोज वन मागताय फ्रेंड लिस्ट मधलं कोणी मागतं, यू हॅव टू कॉल फर्स्ट. आणि लिंक मेन मोर इम्पॉर्टंट, कोणती पण लिंक ओपन करताय ना, ती नीट करा. कारण जेव्हा आपण लिंक विदाऊट बघताय ना, विदाऊट सिक्युरिटी करतो ना, तर हे अशी इश्यू येतात. माहितीये मला, आणि मी असं काहीच नाही केलं. मग असं हॅक झालंय. बट स्टील गाईज, माझं तुम्हाला सांगणं स्पेशली हे माझ्यासोबत, म्हणजे ते माझं अकाउंट म्हणजे मी जेव्हा 11th-10th ला असेल तेव्हापासून ते माझं अकाउंट आहे, आणि ते आता असं करून मला डिलीट करावं लागलं. सो तुम्ही असं कधी काही करू नका ज्याच्याने तुमचं अकाउंट हॅक होईल. प्लीज काय पासवर्ड सेवा दिवस लिटरली या सगळ्या गोष्टीमध्ये आज होता. आणि ऑफिस मध्ये पण अर्ध डोकं, इकडे पण अर्ध डोकं गेलो. एवढ्या लेट ना बिकॉज ऑफ दिस स्टफ. मी लिटरली फक्त एक टाइम जेवले दुपारचं, त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं, डायरेक्ट आत्ता खाल्लंय. कारण तिला इंस्टाग्राम हॅक झाला ना, मग तिचं पोट आणि डोकं सगळं हॅक झालं होतं. आम्ही काय 3 टाइम जेवलो, एक टाइम टकार दिली, माझं हॅक झालं होतं. 3 टाइम जेवलो, संध्याकाळच्या जेवणाला टकार दिली, मस्त अर्धा 1 तास वॉशरूमला गेलो,
आणि फक्त झोप नाही झाली कारण ही सकाळी सकाळी मला हे उठ उठ, मी अर्धा झोपेत होतो, मी ब्रशही नाही केलं तर मोबाईल घेऊन बसलो होतो. अरे ऍक्च्युली मी बसली होती, हॉरेबल झोपला दिवस, होता. हॉरेबल दिवसाची सुरुवात झाली. डोक्या उठ आणि ही उठवते कशी तुम्हाला माहितीये, ना 5 आणि मी एवढी अर्जंट एक काम आहे लवकर उठ. झापडा मारणार होती ही मला एवढं ऑलमोस्ट. 5 मिनिटं हे काय असतं यार, झापडाच मारणार होती मी खरंच मारलं असतं उठलं नसतं असतं. म्हणजे काही मला urgent- झापडा मारला असता. मग काही अर्जंट काम असेल आणि मी त्याला असं बोलत होतो, तो उठणार पण नाही का. आणि मी हळू उठवलं कारण की हा, आणि याच्या आईला एवढी घाण सवय आहे, त्यांना कुणी असं केलं हे उठा उठा असे ओरड उठतात. हो नाही केलं मी कधी, मी नाही केलं, मी नाही केलं, मी हो घाबरून नाही उठत. त्याला बोलले ना हिला तुला सवय, साक्षी सवय तुला आहे, तुला सवय. एक्सेप्ट की तुला काय अरे एकदा ती भाई हिने सगळे भांडे आपटला, माणूस घाबरणार. ही भांडे आपटून उठवते मला. आणि हा जो ब्लॉग आहे ना, हा ब्लॉग आहे ना, हे बघा हा ब्लॉग आहे ना, कंप्लेंट करायचा ब्लॉग किंवा कंप्लेंट करायचा चॅलेंज नाही करते तू. हा इथे आहे ना तुझं हॅक आणि काय झालं मला एवढं सांगतो की तुम्ही प्लीज असं या सगळ्या स्कॅम्स पासून लांब राहा. तुमचे पासवर्ड फर्स्ट ऑफ ऑल खूप स्ट्रॉंग ठेवा, जसं करून जेणेकरून तुम्हाला तुमचे कधी अकाउंट हॅक नाही होणार. आणि इफ हॅक होत आहेत तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुम्ही स्पेशली लक्षात ठेवा की असं पेमेंट किंवा कोणाला काही लिंक वर क्लिक करणं वगैरे नका करू. ठीक आहे गाईज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल अँड थँक्यू. आणि असंच सपोर्ट करा. भरपूर लोक आमच्या व्हिडिओवरती कमेंट करतायत आणि जे 1K 900 800 जेवढे पण व्ह्यूज जात आहेत, माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जर बघताय आम्हाला तर सबस्क्राईब करा, आमच्या फॅमिलीला जॉईन व्हा, गाडगे फॅमिलीला जॉईन व्हा मित्रांनो. गाडगे फॅमिली ही तुम्हाला प्रत्येक दुःखामध्ये सुख आणि हसणे हे सदैव प्रोव्हाइड करेल, कारण आमचे दुःख विथ आमचे हे क्रिटिकल दुःख. ठीक आहे बघा 2 मिनिटं हिला मोबाईल धरवत नाही आणि मला नाही हात दुख, माझ्या हात बघा 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 काय काय दाखवते कॅमेरा. ठीक आहे चला कीप लाईक शेअर सबस्क्राईब अँड स्टे सेफ अबाउट दिस ऑल थिंग. कंटिन्यू करू आपण ह्याच्या बरोबर काय झालं नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आम्हाला पोलीस चौकीमध्ये उद्या सकाळी जायचंय आणि ते करायचंय. पण इंस्टाग्राम असा हॅक होतो. प्लीज बी सिक्युअर विथ युअर इंस्टाग्राम, बी केअरफुल. ओके बाय, टेक केअर, बाय बाय बाय. आता तुम्ही बघताय मित्रांनो आमची बाईकवरती एक छोटी राहील, कारण एवढा भयानक आणि मूर्खपणाचा दिवस गेल्यावरती संध्याकाळी थोडस फिरलंच पाहिजे. आणि आता माझ्या दाताडात मोबाईल घालू नकोस, पुढचा व्ह्यू दाखव लोकांना. Yes guys, so आता एवढा बहुत दिवस गेला आपल्या बाईक जायला जातोय. Actually पाऊस नाही, खूप भारी वाटते, गार वातावरण आहे. With this बब्बू and rice. Ignore my बाल, आणि तुझे माझे केस ignore करा. खूप घाण आहे. इग्नोर तुझं बालपण, इग्नोर हिचं बालपण. भारी Let's see. Yo, क्या? तो अब ऐसी बाइक राइड करता है.